सॅटर्डेला होती देवांची गॅदरिंग आणि त्याचाच हा छोटासा मिनी व्लॉग. तर देवांशनी यावेळेस डान्स आणि अँकरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आहे फर्स्ट टाईम. तसं स्कूलमध्ये तो काही ना काही स्टेजवर परफॉर्म करतो, बट अँकरिंग तो आज फर्स्ट टाईम करणार आहे, तेही एवढ्या पब्लिकसमोर. तर हा डान्सचा कॉस्ट्यूम घालून आम्ही छान छान फोटोज क्लिक केले, कारण हा डान्स कॉस्ट्यूम तो स्कूलमध्ये जाऊन घालणार होता. त्यानंतर हा आहे त्याचा अँकरिंगचा कॉस्ट्यूम, जो त्याचाच ड्रेस आहे, कुर्ता पैजामा. सो तो घालून घेतला, छान असं रेडी केलं त्याच्या पप्पांनी त्याला, आणि छान असा देवांश रेडी झाला. हे शूज, लोफर शूज आम्ही सकाळीच त्याच्यासाठी घेऊन आलो होतो, मस्त दिसत होता. तो स्कूलला गेला, त्यानंतर आम्ही सुद्धा रेडी झालो आणि लवकरच आज त्याच्या स्कूलला आलो, कारण दरवेळेला ना मागची सीट मिळते आणि मग तो प्रोग्राम नीट बघता येत नाही, म्हणजे मुलं कळत नाहीत कुठे उभ्या, एकसारखे कॉस्ट्यूम असतात त्यामुळे. सो यावेळेला फर्स्ट लवकर आलो आणि फ्रंट रोलाच आम्हाला जागा मिळाली. सो छान प्रोग्राम एन्जॉय करता आला. सो प्रोग्राम सुरू झाला आणि खरंच मुलांनी इतकं छान छान परफॉर्मन्सेस दिले ना, आणि ड्रामासुद्धा झाला. आणि त्यानंतर मग आली देवांशची अँकरिंग. सो देवांशला असं अँकरिंग करताना स्टेजवर बघून खूप भारी वाटत होतं. एक प्राऊड पॅरेंट फिलिंग होती आमच्यासाठी, तो एक मोमेंट होता. सो खूप छान वाटलं. तर बघितलं ना देवांशनी किती कॉन्फिडेंटली अँकरिंग केली. सो मला तर खूप छान वाटलं, कारण ह्यामुळेच त्याचं स्टेज डेअरिंग आणि कॉन्फिडन्स दोन्हीही बूस्ट होत आहेत. आणि विशेष म्हणजे त्याला ह्या गोष्टींची आवड आहे. प्रत्येक मुलांनी खूप छान परफॉर्मन्स दिले, आणि ह्या वेळेला त्यांच्या ॲन्युअल डेची थीम होती सेलिब्रेशन ऑफ लाईफ. सो छान असा प्रोग्राम झाला. आम्ही छान छान फोटोज क्लिक केले, आणि अशा प्रकारे ही इव्हिनिंग आम्ही एन्जॉय केली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.